जेवणात काहीतरी वेगळं हवंय का? मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्यातील वांग्याची भाजी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्समध्ये, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत 9 ते 10 वांगी, 1 बटाटा, आले, लसूण, खोबरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि टोमॅटो. तसेच आपल्याला लागणार आहे तेल, हळद, जिरे, मीठ आणि चिरलेला कांदा. चला साहित्य पाहून झाले, आता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण वांगी स्वच्छ धुवून त्यांना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट मारून घेऊयात. आता एका कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि त्यात चिरलेला बटाटा घालून छान लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊयात. आता यामध्ये वांगी घालून तीही थोडीशी परतून घेऊयात. आता चिरलेला कांदा घालून घेऊ आणि तोही छान परतून घेऊयात. इथे आपण घेतलेल्या सर्व साहित्याचे वाटण करून घेऊयात. हे वाटण आपण आता परतलेल्या कांद्यामध्ये घालून घेऊ. आता या मसाल्यामध्ये हळद, मीठ घालून छान मिक्स करून घेऊयात. आता यात बटाटे आणि वांगी घालून मसाल्यामध्ये तेही छान मिक्स करून घेऊयात. यामध्येच चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेऊयात आणि तोही छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये गरम पाणी घालू आणि वांगी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ. वरून कोथिंबीर घालून घेऊ. तर आपली भाजी तयार आहे. ही होती आपली आजची रेसिपी, हिरव्या मसाल्यातली वांग्याची भाजी. जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग या जेवायला.